अनुभव नव्हता, मी म्हणजे कमाल अनुभव होता. वा. कारण आम्ही खूप मजा केली, आम्ही फॅमिली म्हणून एकत्र होतो. शूटिंग कधी संपलं कळलंच नाही. ही प्रोसेस प्रत्येक सिनेमात होते, पण प्रत्येक सेकंदाला अलर्ट राहणं हे या सिनेमात होतं. आमचा शिवराज वायचळ म्हणा किंवा संपूर्ण टीम म्हणा, मुळात जबाबदारी ही आहे की एक सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा. बरोबर. शिरूरकर सरांचे जे पात्र सर साकारतायत ते अधिकारी आहेत. सो ही जबाबदारी की ते कसं, ही गोष्ट जी ही एक सक्सेस स्टोरी आहे, ही बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट म्हणतो ना, जे आपण हॉलिवूड फिल्म मध्ये बघतो, तसं ही खरी गोष्ट ती कशी मांडायची आणि त्यांच्या आयुष्यात ते सुपर हिरो आहेत ते ह्या पद्धतीने सिनेमात दाखवायची. खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातली एक वेगळी बायोपिक म्हणू शकतो आपण की ती कशी दाखवायची ही जबाबदारी होती. त्यामुळे धमाल म्हणण्यापेक्षा ते बारकावे, त्या गोष्टी, त्या शिक्षणातली मजा, इमोशन, ऍक्शन, ड्रामा. म्हणजे तुम्ही गाण्यात एक माझा एक शॉट बघत असाल, मी असं काहीतरी हात करतो आणि मी कुठेतरी उभा आहे, तर तो आयकॉनिक मुवमेंट ऍज अ ऍक्टर माझ्यासाठी की तुम्ही सिनेमात बघाल ते काय होतंय. सो ते जे ना आम्ही खूप धमाल केली वगैरे ह्याच्यापेक्षा ना शिकत गेलो, शिकायला खूप मिळालं आणि माणसं मिळाली. म्हणजे मी खरं सांगतो की भरत सर, मी, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, पंकज पंचारिया अशी काही मित्रमंडळी बसून प्रत्येकाच्या रोलवर काय करू शकतो, हे सिद्ध्या तू हे करणं हे छान आहे, हे ह्या गोष्टी प्रोसेसमध्ये होतो आपण. त्यामुळे तो धमालपेक्षा एक वेगळा अनुभव आयुष्यात आता थांबायचा नाही मिळाला हे मात्र. अच्छा सर.